नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मी डॉक्टर गणेश शिंदे आपलं सर्वांचं स्वागत करतो. आज आपला एक महत्त्वाचा विषय आणि शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे, कारण की अंगणवाडी सेविके संदर्भामध्ये जी वयोमर्यादा आहे ती वयोमर्यादा वाढवण्याचं हे स्पष्ट झालेलं आहे. आणि यामध्ये ज्या अंगणवाडी मुख्य सेविका ज्या असतील किंवा ज्यांनी ऑलरेडी काम केले त्यांना 10 वर्षाचं एक्सटेन्शन यामध्ये दिलं गेलं आहे. आता हे एक्सटेन्शन अंगणवाडी सेविकांसाठी दिलं गेलं आहे. सोबतच सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे येणारी जाहिरात सुद्धा लवकरच ही प्रसिद्ध होणार आहेत आणि त्यामुळे आपल्याला आपला अभ्यासाची गती जी आहे वाढवणं आवश्यक आहे आणि त्याच अनुषंगाने आपलं आजचं सेशन हे महत्त्वपूर्ण आहे. आजच्या सेशनमध्ये नवीन अपडेट काय काय झालेत याला आपल्याला इत्थंभूत पद्धतीने बघायचं आहे. त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत त्यासुद्धा आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये कव्हर होताना दिसून येतील. तत्पूर्वी आपलं महिला व बालविकास विभाग जो आहे याची अंगणवाडी परिवेक्षिका आणि मुख्य सेविका या संदर्भातली जाहिरात ही येणाऱ्या कालावधीमध्ये प्रसिद्ध होणार आहे आणि लवकरच होणार आहे. आणि या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमी जी आहे याच्या फीजमध्ये वाढ केली जाणार आहे. म्हणजे येणाऱ्या 2 जूनपासून आपल्या अंगणवाडी सेविका आणि मुख्य परिवेक्षिका याची फी जी 499 होती, जे मी आधीपासून बोलतोय की याची फी वाढणार आहे. कारण की आपले लाईव्ह लेक्चर सुद्धा चालू होणार आहेत आणि लाईव्ह लेक्चर सुरू होत आहे म्हणजे आपली फी वाढणार आहे आणि फी वाढून किती होणार आहे? ₹799 ही आपली आता नवीन फी ही होणार आहे. त्यामुळे सगळ्यांनी तयार राहा. 2 दिवस आहेत. 2 दिवसामध्ये आपल्याला जेवढं शक्य आहे, जेवढं सध्या सूट चालू आहे 499 ती आपल्याला ग्रॅब ही करायची आहे. यामध्ये नवीन महत्त्वपूर्ण बदल काय झालेले आहेत? या अंगणवाडी सेविकाच्या किंवा अंगणवाडी संदर्भात जी बैठक झाली, या बैठकीमध्ये महत्त्वाचे फरक काय झालेत, की अंगणवाडी सेविकाचं वय जे आहे सेवानिवृत्तीचं 60 वरून 65 वर्ष करण्यात आलंय. सगळ्यात महत्त्वाचं आहे 60 वर्षावरून 65 वर्षापर्यंत वयोमर्यादा ही वाढवली गेली. त्यासोबत जे 45 वर्ष जी वयोमर्यादा दिली गेली होती फॉर्म भरत असताना अंतर्गत सेवेअंतर्गत, यामध्ये सुद्धा 10 वर्षाची वाढ म्हणजे तो 10 वर्षाचा अनुभव यामध्ये कन्सिडर केला जाणार आहे. त्यामुळे तो 55 वर्षापर्यंत हा घेतला जाणार आहे. त्यामुळे आपल्याला एक महत्त्वपूर्ण बाब आहे, की जे वयोमर्यादा आहे, ही वयोमर्यादा सुद्धा वाढवली गेली. म्हणजे काय? जे अंतर्गत व्यवस्थेअंतर्गत जी परीक्षा देऊन अंगणवाडी परिवेक्षिका किंवा मुख्य सेविका म्हणून येणार आहेत, त्यांना 55 वर्षापर्यंत मुदतवाढ ही केली जाणार आहे. त्यामुळे अशांनी सुद्धा तयार राहायचंय. फॉर्म हा फिलअप करायचा म्हणजे 10 वर्षाचं तुम्हाला सर्व्हिस ही एनी हाऊ कंडिशनमध्ये या ठिकाणी उपलब्ध होईल, हे तर स्पष्ट झालेलं आहे. यासोबत अंगणवाडी आहार दरवाढीचा प्रस्ताव जो होता, चांगल्या आहारांसाठी मुलांच्या मुलं असेल, माता असेल यांच्या चांगल्या आहारासाठी यामध्ये वाढ करण्याची संदर्भामध्ये सुद्धा मागणी जी आहे ती पूर्ण झाली आहे. महानगरपालिका क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांच्या भाडेवाढी संदर्भात केंद्र शासनास प्रस्ताव सादर केला. शहरी भागातल्या ज्या अंगणवाडी आहे यांच्या संदर्भामध्ये इनिशिएटिव्ह घेतला गेला आहे. यांना अजून सुविधा कशा प्राप्त होतील, शहरी भागातील जे लहान मुलं आहेत त्या मुलांसाठी अधिक सुविधा कशा प्राप्त होतील, त्यांना इको फ्रेंडली आणि निसर्गात सानिध्य पण राहील आणि त्यांना एक जागा खेळण्यासाठी जागा सुद्धा उपलब्ध कशी राहील, त्या अनुषंगाने प्रस्ताव हा भाडेवाढीचा हा आणला गेला आहे. अंगणवाडी केंद्रामध्ये आधुनिक काळानुसार चालण्यासाठी वायफाय सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा आहे. कारण की आधुनिकतेचा काळ आहे. आधुनिकते काळामध्ये ज्या मुख्य सेविका असेल, परिवेक्षिका असेल यांना सरकारी पोर्टलसोबत काय राहावं लागेल, अटॅच राहावं लागेल. मग त्यासाठी संगणक हा तुमचा अभ्यासातला एक महत्त्वाचा घटक आहे. याचा पूर्णपणे उपयोग करता यावा हा सुद्धा यामागचा उद्देश आहे. त्यामुळे संगणकावर आधारित जी प्रक्रिया आहे, माहिती आहे तुमच्या अंगणवाडीची, ती वरच्या पातळीपर्यंत सहजरित्या पोहोचवावी आणि त्याचा अपडेट प्राप्त व्हावेत. या अनुषंगाने आता वायफाय सुद्धा अंगणवाडी परिसरामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे महत्त्वाची अपडेट आहे. लक्षात ठेवा, या संदर्भातल्या महत्त्वाच्या अपडेट झाल्यात. म्हणजे अंतर्गत भरती प्रक्रिया जी आहे त्यामध्ये 10 वर्षाचं एक्सटेन्शन होणार आहे. 45 वर्ष मर्यादा होती ती 55 पर्यंत जाणार आहे. जे ऑलरेडी मी तुम्हाला आधीपासून सांगतोय 55 वर्षापर्यंत ही वयोमर्यादा होती. त्यामध्ये मुख्य अडचण काय होती, की 5 वर्षाची सर्व्हिस भेटत होती. आता ही 5 वर्षाची सर्व्हिस इथे एक्सटेंड केली गेली आहे आणि ही काय 65 वर्ष केली. म्हणजे 10 वर्षाचा तुम्हाला सर्व्हिस पिरियड हा कमीत कमी हा तुम्हाला 100% उपलब्ध होणार आहे. आता ह्या संदर्भामध्ये करिअर ऑर्बिट अकॅडमीची आपली महिला व बालविकास विभागाअंतर्गत 2026 ची काय अंगणवाडी परिवेक्षक आणि मुख्य सेविका ही बॅच आपली सध्या रेकॉर्डेड स्वरूपामध्ये चालू आहे. आपलं लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. सध्या रेकॉर्डेडमध्ये चालू आहे.
आणि लाईव्ह म्हणजे लेक्चर आता 2 ते 3 तारखेपासून आपले लाईव्ह लेक्चर्स हे चालू होत आहे. मग आता हे लेक्चर चालू होणार आहेत, तर ह्या संदर्भामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण काय, की आपल्याला याच्या फीचर्समध्ये संपूर्ण लेक्चर्स जे आहेत आपल्याला ॲपमध्ये उपलब्ध आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आहे. या ॲपमध्ये तुम्हाला संपूर्ण लेक्चर अंगणवाडी सेविकेचे उपलब्ध होणार आहे. त्यामध्ये मराठी, इंग्लिश, गणित बुद्धिमत्ता चाचणी असेल आणि जी असेल, हे सर्व विषय तिथे उपलब्ध असणार आहे. या व्यतिरिक्त आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं तज्ज्ञ मार्गदर्शक तुम्हाला उपलब्ध असणार आहे. अनलिमिटेड वॉच टाईम असणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं आहे 1 वर्षाची व्हॅलिडिटी असणार आहे. मेंटरशिप उपलब्ध असणार आहे. अशा अनेक सुविधा तुम्हाला या प्लॅटफॉर्म उपलब्ध होणार आहे. आणि ह्या फक्त कितीमध्ये होणार आहे? 799 मध्ये. ज्या आत्तापर्यंत 499 फी होती, त्या फीमध्ये वाढ केली जाणार आहे आणि ती आता होणार आहे 799 एवढी फी होणार आहे. आता येणारे 2 ते 3 दिवस आपली 499 फी आहे. त्यानंतर यामध्ये वाढ ही होणार आहे. त्यामुळे वेळ वाया घालवू नका. बॅच जॉइन करा आणि कमी फीमध्ये आहेत तोपर्यंत ज्यांच्यापर्यंत पोहोचू शकते त्यांच्यापर्यंत पोहोचवा. ठीक आहे. हा जो घटक आहे, जो आपण लाईव्हमध्ये चाललोय, या घटकामध्ये आपल्याला एवढे 3 घटक आपल्याला प्रामुख्याने दिसून येतात. यामध्ये एकात्मिक बाल विकास योजना व कायदे यांचा समावेश असणार आहे. पोषण अभियान असणार आहे आणि संगणक ज्ञान, या ज्या बाबी आहेत ह्या मुख्यतः आपण लाईव्ह स्वरूपामध्ये जाणार आहोत. संगणक ज्ञानच्या संदर्भामध्ये आपल्याला मुख्यतः नोट्स फॉर्मॅट आपल्याला उपलब्ध होणार आहे, जो तुम्हाला त्या बाहेरचं तुम्हाला काही एक येणार नाहीये. यामध्ये बाल विकासाचे महत्त्वाचे मुद्दे, बालकांचे पोषण व शिक्षण व आरोग्य सेवा यावर विशेष भर असणार आहे. या व्यतिरिक्त महिला व बालविकास, महिला व बालकांचे हक्क, पॉस्को कायदा, बाल हक्क आयोग व महिला सुरक्षा योजना यावरती इथं भर असणार आहे. यानंतर सरकारी योजना, ICDS इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट सर्व्हिस, महिला सक्षमीकरण योजना आणि मिशन इंद्रधनुष्य यावरती आपल्याला लक्ष केंद्रित हे करावे लागणार आहे. यासोबत बघा पोषण अभियानाचा समावेश असणार आहे. यामध्ये पोषण बाबत प्राथमिक माहिती, संतुलित आहार, पोषक घटक, मायक्रो अँड मायक्रो न्यूट्रिशियस काय प्रकारे तो समजून घेणार आहोत. बाल पोषण याला बघणार आहोत. शिशु व बाल आहार, बालकांमधील कुपोषणाची लक्षणे व निवारण यावर भर असणारे. सरकारी योजना, पोषण अभियानाची उद्दिष्टे, अन्न वितरण व आहाराच्या सुधारणा यावर आपण विशेषतः भर देणार आहोत. हे सगळं काय लाईव्ह स्वरूपामध्ये आपले लेक्चर चालणार आहेत. या व्यतिरिक्त संगणकाची मूलभूत माहिती, आपल्याला ऑपरेटिंग सिस्टीम काय आहे, बेसिक फंक्शन कसं चालतंय, इनपुट काय आहे, आउटपुट काय आहे, या बाबी समजणं गरजेचे आहेत. या व्यतिरिक्त MS ऑफिस, MS वर्ड, MS एक्सेल, MS पॉवर पॉईंटचे चा वापर कसा करावा हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. त्यानंतर इंटरनेट, ईमेल, इंटरनेट सेवा, ब्राउझिंग, सुरक्षितता काय प्रकार आहे, ईमेलचा वापर कसा करायचा या संदर्भामध्ये सुद्धा आपण लेक्चर घेणार आहोत. डेटा प्रोसेसिंग, डेटा एंट्री, स्प्रेडशीट आणि डेटा मॅनेजमेंट या संदर्भामध्ये आपल्याला माहिती ही इत्थंभूत स्वरूपामध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे हा घटक हा सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि हा डिसाइडिंग फॅक्टर असणार आहे. जवळपास 80 मार्कासाठी हा पूर्ण सेक्शन असणार आहे. ओके, 40 प्रश्न या संदर्भात विचारले जातात. 40 गुण, म्हणजे ह्या 40 गुणांना आपण इथं लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यामुळे महिला व बालविकास संदर्भामध्ये हा घटक महत्त्वाचा आहे. यासोबत GK मध्ये सुद्धा काही घटक आपण लाईव्ह मध्ये जाणार आहोत. जॉग्राफी लाईव्ह मध्ये जाणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं आहे काही इकॉनॉमिक्सचे टॉपिक जे असतील, जे आपल्याला ह्याच्या अनुषंगाने महत्त्वाचे आहेत, त्याला आपण कव्हर करणार आहोत. त्यानंतर बाकीचे सगळे लेक्चर्स आपण रेकॉर्डेड फॉर्ममध्ये सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असणार आहेत. त्यामुळे संधी सोडायची नाही. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि आपल्याला ही जॉईन करायची आहे. करिअर ऑर्बिट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये तुम्हाला हे सगळे कोर्सेस हे तुम्हाला उपलब्ध होताना दिसून येतात. या सगळ्या कोर्सेसची फी 699 आहे. महिला व बालविकास याची फी ही येणाऱ्या 2 दिवसामध्ये 799 होणार आहे. लक्षात ठेवा, 799, 699, 799 होणार आहे. आणि यासोबत आपली संपूर्ण सरळ सेवेची भरती बॅच जी आहे ती सुद्धा आपल्यासाठी उपलब्ध आहे. आणि ही केवळ कितीला उपलब्ध आहे आपल्याला? 1299 मध्ये. म्हणजे तुम्हाला वर्षभरामध्ये जेवढ्याही सरळ सेवेच्या परीक्षा होणार आहेत, ज्या MPSC असेल, TCS असेल, IBPS असेल, या कोणत्याही माध्यमातून परीक्षा होत असेल तर तुम्हाला फक्त 1299 मध्ये त्या सर्व बॅचेस ह्या उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे संधी जी आहे, पुढचे 2 दिवस आपल्यासाठी संधी आहे. त्यानंतर यामध्ये वाढ ही केली जाणार आहे. यासाठी आपले डेमो लेक्चर सुद्धा ॲपमध्ये डाउनलोड आहे. त्यामुळे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपली ॲपची लिंक दिलेली आहे. ॲप डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड करून सरळ सेवा फोल्डरमध्ये जाऊन अंगणवाडी सेविका किंवा पर्यवेक्षिका म्हणून बॅच आहे ती परचेस करायची आहे
किंवा परचेस करण्यापूर्वी डेमो लेक्चर सुद्धा उपलब्ध आहे, ते बघायचे. त्यानंतर तुम्ही बॅच परचेस हे करू शकता. यामध्ये सगळ्यात महत्त्वपूर्ण आपण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्ममध्ये जाणार आहोत. आणि तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या ठिकाणी माझा नंबर सुद्धा तुम्हाला उपलब्ध आहे, 8956366227. आणि टेलिग्रामची लिंक सुद्धा करिअर ऑर्बिटची आहे, जेणेकरून तुम्हाला नवीन अपडेट जे आहे त्यावरती सहजरित्या उपलब्ध होतील. ठीक आहे, चालेल. थँक्यू व्हेरी मच.